आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया राहुल सक्सेना. धरिला वृथा छंद 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 नभतेच जर फूल नभतेच जर फूल नभतेच जर फूल कोठून मकरंद धरिला वृथा छंद धरिला वृथा छंद धरिला. झाले तुझे भास झाले तुझे भास झाले तुझे भास मी रोधिले श्वास मी रोधिले श्वास मी रोधिले श्वास माझीच मज आस खाली असा बंद धरिला वृथा छंद धरिला वृथा छंद धरिला. छान झालं राहुल, मस्त झालं गाणं. धन्यवाद. मित्रा लय भारी बघ, म्हणजे कान तृप्त झाले. आणि तुला पण टेन्शन आलं होतं, कारण आपल्याला खरं तर 5 मात्रामध्ये 10 मात्रामध्ये अशी गाणी बनतच नाहीत आजकाल. पण काही गाणी अशी ह्या बुजुर्गांनी अशी बनवून ठेवली आहेत की तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं कसब न दाखवता फक्त जे आहे तेवढं जरी केलं तरी सुद्धा, म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो की ये गाना जो आपने गाया वो सुनने में इजी लगता है लेकिन गाने में बहुत डिफिकल्ट है. ही दुलट्या पद्धतीची गाणी आहेत की ऐकताना खूप अवघड वाटतात, पण एकदा व्यवस्थित त्या कंपोजरने अशी बनवून ठेवलेली आहेत की एकदा तुम्ही अभ्यास करून घट्टपणे म्हटलीत तर ती अवघड नाही आहेत म्हणायला. पण ऐकताना असं वाटतं की अरे बापरे काय. पण ही कलाकार म्हणजे त्या कारागिराची कमाल आहे की अशी गाणी बनवून ठेवलेली आहेत. आणि तू त्यामध्ये अतिशय बरोबर घासून पुसून मस्त व्यवस्थित बसवलं होतंस गाणं. खूप छान गायलास. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. धन्यवाद दादा. ग्रेट ग्रेट. इतकं छान गायलास ना तू. म्हणजे खळे साहेबांचं कंपोजिशन आणि सुरेशजीने जे गाऊन ठेवलंय त्याची एकदम आठवण झाली मला. तर म्हणजे काही 19-20 सुद्धा एवढा फरक नव्हता. इतकं छान गायला. क्या बात है. ग्रेट ग्रेट. थँक्यू. That's a huge compliment राहुल. ऑल द बेस्ट. और कॉम्प्लिमेंट्स मिले हैं इसका मतलब है याचा अर्थ मार्क पण तुला मिळत आहेत भरपूर समोरून. लेट्स होप सो. पण आता मतांची गरज आहे. लास्ट सीजन में जब मैं था कम वोट्स मिले और शायद थोड़ी सी कमी से रह गया पीछे. पण ह्यावेळी मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही मला भरभरून वोट करणार. तर प्लीज तुम्ही माझ्यासाठी वोट करा. माझा कोड आहे ZMSGP03 आणि तुम्ही पाठवा 57575 वर. धन्यवाद. अशोकजी, मगाशी आपण आपल्या स्पर्धकांबद्दल बोललो की त्यांच्याकडनं तुम्ही गाणी गाऊन घेतलीत, तो अनुभव तुमचा कसा होता. पण मी एक आता स्वतःच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी म्हणून विचारते की गायकांकडनं तर म्युझिक डिरेक्टर्स गाणी छानच
गाऊन घेतात आणि त्यांना तो रिझल्टही मिळतो. पण ऍक्टर्सना जेव्हा तुम्ही गातं करता तेव्हाचा एक्सपिरियन्स तुमचा ऐकायचा आहे. माझ्या वाटेला पुष्कळ माणसं आली अशी जे गायक नाही आहे तशी. अच्छा. म्हणजे एक मोरूची मावशी नाटक केलं होतं मी, हो हो. आणि तेव्हा रिहर्सलला बोलवलं मला आणि गेलो. ते म्हणाले हे नट मंडळी आहेत, हे गाणार आहेत. तर त्याच्यामध्ये एक थोडाफार गाणारा म्हणजे प्रशांत दामले होता, हा. दुसरा होता तो प्रदीप पटवर्धन, हा. आणि तिसरा विजय चव्हाण. तर म्हटलं गाऊन दाखवा रे काहीतरी, कारण आम्हाला रेंज लागते त्यांची, गळ्याची जात काय ते सगळं बघावं लागतं कंपोजरला. मग त्या हिशोबाने कंपोजिशन बनतं गाण्याचं. तर प्रशांत दुसरं नाटक होतं ते मोरूची मावशी. पहिलं टूर होतं आणि हे दुसरं, तर तो बरा गायला. प्रदीप पटवर्धन म्हणजे हावभाव जास्ती होते त्याचे गाण्यापेक्षा, पण रिदम होता अंगामध्ये. तर तिसरा म्हणजे विजय चव्हाण. त्याला तो म्हणाला मला काय गाणं बिणं येत नाही. अरे म्हटलं गाणं आहे ना तुला. आणि मेन गाणं होतं त्या मोरूच्या मावशीमध्ये टांगटिंग टिंगा, ते त्यालाच होतं, म्हणजे बाईचा ड्रेस बीस करून गाणं. आणि गाणं येत नाही म्हणजे कसं होणार म्हटलं. तर तुला काय येतं ते म्हण. तर बाल्या गाड्याचं गाणं बिणं असतं ना, ते हंडी फोडायला येतात किंवा काय, असं काहीतरी त्यांनी गाऊन दाखवलं. तर तो करताना ते अंगविक्षेप म्हणा किंवा त्याचा लय म्हणा, टेम्पो म्हणा, इतकं तो मस्त करत होता. तर मी म्हटलं हे गाणं जे आहे टांगटिंग टेंगा, ते आपण 2-3 सुरातच करावं, म्हणजे त्याला विचारायला त्रास नाही गाण्याचा, आणि त्याचा टेम्पो असा ठेवावा की लोकांनाही बरं वाटेल. म्हणून मग ते 2-3 सुरात मी कंपोज केलं. ते टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा कटुम, टांग टिंग टिंगा, असं 2-3 नोटामध्ये. आणि ते इतकं लोकांना आवडलं, कारण आवडण्याचं हे त्याचा रिदम असा होता. आणि मध्ये एक बेस गिटारचं एक ब्रेक येतो, तेव्हा ते ठुम असा पिकअप दिला होता. तर त्याच वेळी तो बरोबर आपला पदर बिदर खोचून बिचून हे करायचा. ते लोकांना इतकं आवडलं होतं ते, आणि वन्स मोर मिळायचं त्या गाण्याला.